मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावं ही मागणी करून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन केलं आणि ते आंदोलन सोडविण्यासाठी राज्य सरकारने 2 सप्टेंबरला एक जी.आर. काढला आणि तो जी.आर. ओबीसींसाठी अन्यायकारक असल्याची भावना जी आहे ती ओबीसी नेत्यांमध्ये सुरू झाली आणि त्यानंतर त्या जी.आर. वरून जे आहे ते मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्या असंतोषाचा परिणाम म्हणजे राज्यभरामध्ये ओबीसीच्या वेगवेगळ्या संघटनांकडून केलं जाणारं आंदोलन असेल किंवा मोर्चे असेल। प्रामुख्याने विदर्भ हा ओबीसींचा गड आहे आणि आज त्या गडामध्ये जे आहे ते 2 सप्टेंबरच्या जी.आर. विरोधात जे आहे ते महामोर्चाची हाक देण्यात आलेली। आपण पाहतोय की नागपूरच्या S1 स्टेडियम परिसरातून सकल ओबीसी समाजाकडून जो आहे तो हा महामोर्चा काढण्यात येणार आहे। साधारणतः 11 वाजता हा महामोर्चा जो आहे तो सुरू होईल आणि S1 स्टेडियम ते संविधान चौक असा प्रवास पार करत जे आहे ते संविधान चौकामध्ये एका जाहीर सभेत या मोर्चाचं रूपांतर होऊन या मोर्चाचा समारोप होणार आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा जो आहे तो काढला जातोय आणि या मोर्चामध्ये जे आहे ते विदर्भातून मोठ्या संख्येने ओबीसी समाजातले नागरिक सहभागी असतील अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। 2 सप्टेंबरचा जी.आर. हा ओबीसींसाठी काळा आहे आणि तो सरकारने परत घ्यावा, कारण या जी.आर. मुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते ओबीसींचं नुकसान होत आहे अशी भूमिका जी आहे ती ओबीसी नेत्यांनी घेतलेली आणि त्या विरोधात सरकारपर्यंत ही मागणी पोचावी या दृष्टीने जे आहे ते या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लाखोच्या संख्येने ओबीसी बांधव यात सहभागी होतील असा अंदाज व्यक्त केला जातो आणि त्या दृष्टीने आपण इथं पाहतोय की नियोजन देखील करण्यात आलेलं आहे। लाखोच्या संख्येने जे आहे ते ओबीसी जागा हो आंदोलनाचा धागा हो अशा पद्धतीचे काही झेंडे इथं तयार करण्यात आलेले आहेत। त्यानंतर काही महापुरुषांचे कटआउट्स तयार करण्यात आलेले आहे। 2 सप्टेंबरचा काळा जी.आर. रद्द झालाच पाहिजे अशा पद्धतीचे काही कटआउट्स जे आहेत ते या महामोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या हातात दिलं जाणार आहे। विशेष म्हणजे या महामोर्चाचा जो स्टेज आहे त्या स्टेजवर 2 सप्टेंबरच्या जो काळा जी.आर. आहे त्याची प्रत या लावण्यात आलेली आहे आणि त्या प्रतिवर जी आहे ती काळी फुली लावण्यात आलेली आहे। म्हणजे त्या जी.आर.ला आपला विरोध दर्शवण्यासाठी जी आहे ती प्रतिकात्मक त्याच्यावर फुली जी आहे ती लावण्यात आलेली आहे। त्यामुळे आयोजक या सगळ्या मागणीला घेऊन ठाम आहे। सरकारवर दबाव बनविण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। सरकारने 2 सप्टेंबरला जो जी.आर. काढला त्या जी.आर. बदल केला पाहिजे। तो जी.आर. ओबीसींवर अन्यायकारक आहे, तो जी.आर. मागे घ्यावा अशी मागणी घेऊन जो आहे तो हा मोर्चा काढला जातोय। राज्यभरातल्या ओबीसी नेत्यांना जे आहे ते या महामोर्चाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। मात्र आता या महामोर्चामध्ये कुठले ओबीसी नेते सहभागी होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि प्रामुख्याने विजय वडेट्टीवार या सगळ्या महामोर्चामध्ये कुठली भूमिका मांडतात आणि या महामोर्चाचा काही दबाव सरकारवर तयार होतो का आणि या महामोर्चानंतर सरकार या जी.आर.च्या बाबतीत फेरविचार करतो का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे आणि त्यावरच जे आहे ते या महामोर्चाचं यश किती मिळालं हे अवलंबून देखील असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।